लग्नाला 2 वर्ष झाली आहेत तरी सुद्धा आमच्या नात्यात मला अजूनही एकटेपणा जाणवतोय. तुमच्याही बाबतीत असं काही घडतंय का? तुम्ही एकाच घरात राहता, कदाचित एकत्र जेवताही, पण तुमची मने एकमेकांशी संवाद साधत नाही. हे याचं मुख्य कारण असू शकतं. हा एकटेपणा दूर करण्यासाठी आणि नात्यात जिवंतपणा आणण्यासाठी या 3 गोष्टी अंमलात आणा. नंबर 1, इमोशनल प्रेझेन्स. अनेकदा जोडीदार घरामध्ये असतो, पण तो मोबाईलमध्ये, टीव्हीमध्ये किंवा कामात बिझी असतो. अशा वेळेस गॅजेट्स बाजूला ठेवून घरातील तक्रारी किंवा जबाबदाऱ्यांबद्दल न बोलता एकमेकांच्या मनातील गोष्टींबद्दल बोला. नंबर 2, संवादाची भाषा बदला. तुमच्या दोघांमध्ये संवाद होतोय की फक्त माहितीची देवाणघेवाण होतीये? उदाहरणार्थ, तुझं जेवण झालं का, बिलाचं काय झालं, याला व्यवहार म्हणतात, संवाद नाही. मला आज खूप एकटं वाटतंय किंवा मला आज तुझी खूप गरज आहे, असं जोडीदाराला स्पष्टपणे सांगा. तुमचा जोडीदार हा माइंड रीडर नाही. त्याला तुमच्या मनातील दुःख तुम्ही सांगितल्याशिवाय कळणार नाही. नंबर 3, बोर्डम आणि साचेबद्ध आयुष्य. 2 वर्षानंतर नात्यामध्ये साचेबद्धपणा येतो. रोज तेच काम आणि त्यामुळे खूप कंटाळा येतो. लग्नाआधी तुम्ही ज्या गोष्टी करायच्या त्याच पुन्हा सुरू करा. जसे की एखादी अचानक ठरलेली ट्रिप, जुन्या आठवणींना उजाळा किंवा सोबत मिळून काहीतरी नवीन शिकणं. यामुळे नातं रिस्टार्ट होतं. एकटेपणा हा कधी कधी जोडीदाराच्या चुकीमुळे नसून नात्यात आलेल्या शांततेमुळे असतो. ही शांतता तोडण्यासाठी दोघांपैकी एकाला पुढाकार घ्यावाच लागतो. जर तुम्हाला तुमचं नातं वाचवायचं असेल तर त्यानेच आधी बोलावं. हा अहंकार सोडून प्रेमाचा हात पुढे करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या जोडीदाराला पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.